नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, गेल्या सुमारे जवळजवळ 1.5 महिन्यापासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे। ते हिंदी पहिल्या वर्गापासून सक्तीची करावी का या एकाच विषयावर। तसे महाराष्ट्रासमोर खूप गंभीर प्रश्न आहेत, पण ते सगळे बाजूला ठेवून याच प्रश्नावर वातावरण तापवलं गेलं आहे। अर्थात याला कारणही वेगवेगळी आहेत, पण हे राजकारण का तापवलं गेलं आणि या तापवलेल्या राजकारणाचा कोणाला कसा फायदा होणार आहे याचाच या व्हिडिओत आपण आज विचार करणार आहोत। हा एक मुद्दा हाती घेऊन शिवसेना, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, थोडक्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, हे दोन भाऊ तब्बल 20 वर्षांनी एका व्यासपीठावर आले आणि आता ठाकरे गटाकडून अशी हाकाटी चालू आहे की आम्ही दोन्ही भाऊ आता एकत्र येणार आहोत आणि दोन्ही पक्षही एकत्र येणार आहेत। तर खरं खोटं काय होते हे परमेश्वरच जाणे। आता हे दोन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची एक अशी वेगळीच शक्ती निर्माण होईल आणि ती शक्ती सत्ताधारी भाजपला उखडून फेकून देईल असा दावाही उद्धव ठाकरे गटाकडून केला जातो आहे। अर्थात यात तथ्य कितपत आहे हे सुद्धा कालांतराने आपल्याला कळेल। हे दोन भाऊ एकत्र आले खरे, आणि त्यातून हे मराठीचं वातावरण जे तापवलं गेलं त्यात मराठी माणूस कितपत एकत्र आला आहे हाही एक संशोधनाचाच विषय आहे। पण तरीही हे प्रकरण इतकं तापवलं गेलं। अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, जो कोणी व्यापारी हिंदीत बोलेल त्याचं जाऊन थोबाड फोडायला लागले। मग हिंदी भाषिकांनी मोर्चा काढायचा, मग त्याच्या उत्तरात मराठी भाषिकांनी मोर्चा काढायचा, तो पोलिसांनी अडवायचा। असे सर्व वातावरण तापवणारे प्रकार सध्या सुरू आहेत। याचा खरा फायदा कोणाला, आणि दुसरं, हा फायदा घेण्यासाठी कोणी काही पद्धतशीर राजकीय षडयंत्र रचलं आहे का, काही कट केला आहे का, याबाबत राजकीय विश्लेषक आपले आडाखे मांडत आहेत आणि त्याच आडाख्यांचा आढावा घेत मी माझी मतं मांडतो आहे। आपल्याला कल्पना असेल, साधारणतः गेल्या 3 महिन्यापासून शिवसेना, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही एकत्र यावे अशी एक भावना राज ठाकरेंनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला, पण अटी टाकल्या। मग गजानन कीर्तीकरांनी वक्तव्य केलं की शिंदे गटासकट सगळ्यांनी एकत्र यावं, जे की आज कठीण आहे। आणि मग प्रत्येक जण वेगवेगळ्या बोलायला लागले, पण होत काहीच नव्हतं। शेवटी या मराठीच्या मुद्द्यावर एकदाचे दोघं भाऊ एकत्र एका व्यासपीठावर आले, पण त्यांना एकत्र आले की आणलं गेलं
हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. प्रेक्षक हो, आपल्याला आठवत असेल की साधारणतः एक महिना दीड महिना आधी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात एकत्र भेटले होते. जवळजवळ तासभर दोघांनी चर्चा केली होती आणि त्यानंतरच हा हिंदीचा विषय एकदम जोरात उफाळून आला. तसा हिंदीचा GR हा तर काहीतरी मला वाटतं 17 एप्रिलला वगैरेच निघाला होता, पण तरी हा विषय एकदम यावेळेसच उफाळून वर आला. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या या बैठकीत तर काही ठरलं नसावं ना. राजकीय विश्लेषकांच्या मते तसंच काहीतरी घडलेलं आहे. आता हे दोन भाऊ एकत्र आले, शिवसेना आणि मनसे एकत्र आली. त्यांनी हिंदी भाषिकांना मारठोक सुरू केली. कानाखाली आवाज काढणं, खळखट्या, हे सगळे प्रकार त्यांचे सुरू झाले. त्याचा परिणाम असा झाला आहे की हळूहळू या राज्यातला परप्रांतीय हा एकत्रित व्हायला लागला आहे. परप्रांतीयांचं ध्रुवीकरण व्हायला सुरुवात झाली आहे. इकडे मराठी भाषिकांचंही ध्रुवीकरण झालं आहे असा दावा ठाकरे गट आणि राज ठाकरे गट दोघेही करत आहे. अर्थात ते कितपत झालं हे आज सांगणं कठीण आहे. आज हे दोन्ही पक्ष म्हणजे ठाकरे गट आणि राज ठाकरे गट हे एकत्र आलेही तरी महाराष्ट्रातला सर्व मराठी माणूस त्यांच्यासोबत जाईल का, याचं उत्तर आज तरी मला नाही असंच दिसतं आहे. पण त्याच वेळी सर्व हिंदी भाषिक हा एकत्र येणार आहे आणि हा एकत्र झालेला हिंदी भाषिक आज शरद पवारांसोबत नाही. काँग्रेसची शक्ती आधीच क्षीण झालेली आहे आणि त्या लोकांना कुठेतरी सुरक्षितता हवी आहे. इथे व्यवसाय करायला, उद्योगधंदे करायला, राहायला आणि विकासही हवा आहे. तो त्यांना भाजप देतो आहे. त्यामुळे साहजिकच त्या सर्वांची मतही भाजप सोबत जाणार. याचा फायदा भाजपलाच होणार आहे. त्याचबरोबर आज भाजपचा पूर्ण महाराष्ट्रात एक असा कमिटेड व्होटर आहे. तसा विचार केला तर महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज आणि OBC समाज हे पूर्णतः भाजपसोबत आहे. ते भले मराठी भाषिक असोत की अन्य कोणी असो, त्यांची साथ भाजपलाच आहे. त्याशिवाय मराठा, आदिवासी, दलित हे सुद्धा काही भाजपसोबत आहेतच. आज एकट्या मुंबईत हिंदी भाषिक किंवा परप्रांतीय जवळजवळ 35 ते 40% मतदार आहेत. ते सगळे जर ध्रुवीकरण होऊन भाजपसोबत आले तर त्याचा फायदा भाजपलाच आहे. त्याशिवाय हा मराठी भाषिकांचा जो वर्ग आहे, जो भाजपचा कमिटेड व्होटर आहे, तो सुद्धा भाजपसोबतच जाणार आहे. त्यामुळे या सर्व ध्रुवीकरणात महाराष्ट्रात भाजपच फायद्यात राहील असं एक राजकीय विश्लेषक मत मांडत आहे. आणि एक मुंबई, पुणे, ठाणे, कोकणचा काही भाग आणि नाशिक एवढा बेल्ट सोडला
तर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांना कुठेही स्थान नाही. उर्वरित महाराष्ट्रात ते 0 आहेत असं म्हटलं तरी चालेल. मग आता प्रश्न येतो की शिंदे गटाचं काय? हो, या ध्रुवीकरणाचा, हिंदी भाषिकांच्या ध्रुवीकरणाचा योग्य तो फटका शिंदे गटाला देखील बसणार आहे. त्यामुळे भाजपचा जोर वाढेल आणि शिंदे गटाचा जोर साहजिकच कमी होईल. आणि अजित पवार गटाचा तसाही एक त्यांचा तो 3.5-4 जिल्ह्यांचा बेल्ट सोडला तर त्यांचा कुठेच असा फारसा जोर नाहीये. त्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे या सगळ्या आंदोलनाची बीजं ही कुठेतरी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या गुप्त बैठकीत असावीत असा एक राजकीय विश्लेषकांचा कयास आहे. त्याच दिवशी हे असं आंदोलन शिवसेना आणि मनसेनी एकत्र येऊन पुढे न्यावं, ज्याने की परप्रांतीय मतांचं ध्रुवीकरण होईल, ते सर्व भाजपच्या बाजूने जातील. त्याचा जो काही फटका बसायचा तो शिवसेना ठाकरे गटाला आणि काही प्रमाणात शिंदे गटाला सुद्धा बसेल. तसाही भाजपला ठाकरे गटाला पुरेसा धक्का द्यायचाच आहे. 1988 पासून ते दादागिरी करत आले आणि 2019 मध्ये त्यांनी जी दगाबाजी केली त्याचा वचपा देवेंद्र फडणवीसांना पुरता काढायचाच आहे. तो वचपा आपसुकच निघणार आहे. आणि शिंदेच्या शिवसेनेला जो काही फटका बसेल त्यामुळे शिंदेंना सुद्धा फडणवीस लगाम लावण्यात यशस्वी होतील असं एक बोललं जाते आहे. आता तुम्ही विचाराल की यात राज ठाकरेंचा फायदा काय? मी विचारतो तोटा तरी काय? आज त्यांचं महाराष्ट्रात कुठे काय स्थान होतं? तेवढं स्थान प्रोटेक्ट करायला भाजप त्यांना नक्की मदत करेल आणि भविष्यात पुढे त्याचे काय द्यायचे ते फायदे राज ठाकरेंना निश्चित मिळतील. मग नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे किंवा बाळा नांदगावकर याच्यापैकी कोणाला तरी विधान परिषदेत सुद्धा घेतलं जाईल. आणि मनसे जी आज जवळजवळ मृतप्राय झालेली आहे, त्याचं निवडणूक चिन्हही जाते की काय अशी परिस्थिती आली आहे, तिला थोडंफार जीवनदान मिळेलही. हे लक्षात घेत ही कदाचित त्या दिवशी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या बैठकीतच ही स्ट्रॅटेजी ठरली असावी. याचा फायदा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये निश्चित मिळेल. भाजप पूर्ण महाराष्ट्रात आपली ताकद दाखवेल. 100% भाजप हा नारा पूर्णांशाने जरी नाही तरी बऱ्यापैकी तो एस्टॅब्लिश झालेला असेल. शिवसेना ठाकरे गटाचा पूर्ण वचपा काढलेला असेल. शिंदे गटाला सुद्धा तुम्ही जास्त उडू नका, तुमचे दोर आमच्याच हातात आहेत हे सांगण्यातही भाजप यशस्वी होईल. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटांना सुद्धा त्यांची जागा त्यांना दाखवता येईल असं एकंदरीत आज चित्र दिसतं आहे. राजकीय विश्लेषकांचं सुद्धा बऱ्यापैकी हेच मत आहे. आता
याचं काय होतं हे आपल्याला स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये च्या निकालामध्ये दिसेल. सध्या फडणवीसांनी मराठीची सक्ती, माफ करा, हिंदीची सक्ती हा विषय बाजूला ठेवलेला आहे. त्यासाठी नरेंद्र जाधव समिती नेमलेली आहे. त्यांना 3 महिन्याची वेळ दिली आहे. ती नक्की वाढवून दिली जाणार. त्यांचा अहवाल येईल तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपलेल्या असतील. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं तर हिंदीची सक्ती पहिलीपासून करायची, ती केली जाईल. मग यांचा कोणाचंही ऐकलं जाणार नाही, असं एकूण आजचं राजकीय चित्र दिसतं आहे. राजकीय विश्लेषकांचे हेच अंदाज आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आपल्याला आवडला असेल तर इतरांनाही तो पाठवा आणि त्यांनाही लाईक करून प्रतिक्रिया द्यायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास त्यासाठी धन्यवाद. केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा, सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे आपोआप सबस्क्राईब होईल. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क लागणार नाही. तेव्हा आपण जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार.